नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या आपल्या सर्वांच्या आवडत्या मालिकेत आता प्रिया, साक्षी आणि महिपत यांच्या पापाचा घडा भरलाय असं वाटतंय. मग नेमकं 21 एप्रिलच्या एपिसोडमध्ये असं का घडलंय आपण ते जाणून घेऊया. सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये येतात. सायली खूप चिडलेली असते. ती अर्जुनला म्हणते, या प्रियाचं आता सगळं डोईजड होतंय, मला हे सहन होत नाहीये. अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, प्रियाने हे पहिल्यांदा केलंय का? तेव्हा सायली म्हणते, मला माहितीये ती नेहमी असंच करते, पण याआधी तिने आपल्याबरोबर असं केलं. आता मात्र ती मधुभाऊंना काही बाही बोलते, त्यांच्यावर घाणेरडे आरोप लावते, ते मला सहन होत नाहीये. अर्जुन म्हणतो, ते सुद्धा तिने याआधी सुद्धा केलंय. आता तरी तिने चोरीचा आरोप लावलाय, याआधी तर तिने मधुभाऊंवर खुनाचा आरोप लावला होता, खोटी साक्ष दिली, हे तुम्ही विसरलात का? सायली म्हणते, मी काहीही विसरलेले नाहीये, पण जेव्हा ती मधुभाऊंबद्दल काही बाही बोलत होती, त्यांना चोर म्हणत होती, चोऱ्या माऱ्या केल्या असं म्हणत होती ना, तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. माझ्या तोंडून तर शब्दही फुटत नव्हते. अर्जुन सायलीला शांत करतो, तिला बेडवर बसवतो आणि तिला पाणी प्यायला देतो. अर्जुन सायलीला समजावून सांगतो, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, आपला मेन फोकस आता या केसवर आहे आणि प्रिया तोच दूर करण्यासाठी हे सगळं करते, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जसं तुम्ही माझ्या आईबाबांना तुमचे आईबाबा मानतात, तसं तुमचे बाबा सुद्धा माझे बाबाच आहेत ना, माझा सुद्धा त्यांच्यावर काहीतरी हक्क आहे ना, त्यांच्यासाठीच मी हे सगळं काही केलं. हे ऐकून सायलीला बरं वाटतं. तर इकडे अश्विन आणि प्रिया हे दोघेही त्यांच्या रूममध्ये येतात. अश्विन खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, दादा आता अति करतोय, मधुभाऊंनी चोरी केली याबद्दल त्याने काही ऐकून तर घेतलं नाही, उलट 4 गोष्टी त्याने आपल्याला सुनावल्या. प्रिया आगीत आणखीन तेल ओतते आणि म्हणते, खरंय अश्विन, पाहिलं ना, सगळ्या जुन्या गोष्टी उकरून काढल्या की मी काय केलं, आज मधुभाऊंनी काय केलं ते नाही त्याने सगळ्यांना पाहू दिलं. अश्विन म्हणतो, मग तू तरी अशी का वागली, तू कशाला त्यांच्या चुकांवर पांघरून टाकलं, तो पोलिसांना बोलत होता तेव्हा पोलिसांना बोलू द्यायचं ना, मधुभाऊंनी चोरी केलीये हे अख्ख्या जगाला कळलं असतं, तू का मग त्याला थांबवलं? प्रियाला काय बोलावं ते समजतच नाही आणि ती म्हणते, जाऊ दे ना अश्विन, ते माझ्या वडिलांसारखे आहेत, आपल्या घरातील आहेत, घरातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर मांडायच्या का? अश्विनला जबर धक्काच बसतो आणि तो म्हणतो, मधुभाऊ केव्हापासून आपल्या घरचे झाले, हे काय बोलतेस तू? प्रियाला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही. तर इकडे सायली अर्जुनला म्हणते, मला तर वाटतंय आज आश्रमात नको जायला. अर्जुन सायलीला समजावून सांगतो, जर आज आपण आश्रमात नाही ना गेलो तर प्रिया, साक्षी आणि महिपतची मदत केल्यासारखी होईल आणि आपल्याला ते करायचं नाहीये. आपल्याला लवकरात लवकर या केसमध्ये काहीतरी मोठा एव्हिडन्स, काहीतरी मोठा पुरावा सापडायला पाहिजे. हे ऐकून सायली यासाठी तयार होते की आपण आश्रमात जाऊया आणि मधुभाऊंना सुद्धा समजावून सांगूया. तेव्हा अर्जुन हा सायलीच्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आणतो. सायली खूप सुंदर हसते. अर्जुन म्हणतो, वा वा, किती छान स्माईल आहे तुमची मिसेस सायली. मी तर सगळ्या गुन्हेगारांना सांगणार आहे की तुम्ही कोणताही गुन्हा करण्याच्या आधी माझ्या बायकोची स्माईल पहा, तुम्ही गुन्हा करणारच नाही. सायली आणखीनच गोड हसते. अर्जुनला सुद्धा खूप बरं वाटतं. अर्जुन सायलीला समजावून सांगतो, आता आपण आश्रमात जाऊया, मी परमिशन घेऊन ठेवली आहे, तेथे नक्कीच काहीतरी पुरावा आपल्याला मिळेल, तुम्ही मधुभाऊंना बोलवून आणा. हे दोघेही आश्रमात जायची तयारी करतात. तर इकडे प्रिया ही अश्विनला पुन्हा एकदा बाटलीत उतरवते आणि त्याला समजावून सांगते, अश्विन, मधुभाऊ माझ्या वडिलांच्या जागी आहेत, त्यांनी जरा मला लहानचं मोठं केलेलं आहे, माझे खायप्यायचे हाल केले, पण कमीत कमी मी जगेल एवढं तर मला खायला दिले ना, आणि मी त्यांना माफ करू शकते. तू काळजी करू नको, त्यांच्यावर जो खुनाचा गुन्हा आहे ना तो खराच आहे, तो आज ना उद्या सिद्ध होईल, कमीत कमी आपण त्यांना या चोरीच्या गुन्ह्यातून तरी माफ करूया. हे ऐकून अश्विनला प्रियावर खूप प्रेम येतं आणि तो म्हणतो, दादाला कधी तुझा हा चांगलेपणा कळणार, तू किती चांगली आहे, किती मनाची निर्मळ आहे, तुझं मन किती मोठं आहे प्रिया, हे त्याला कधी कळणार, तुझ्या एवढा मनाचा मोठेपणा मी नाही दाखवू शकत. असं म्हणून तो प्रियाला घट्ट मिठी मारतो. प्रिया मात्र मनात विचार करते, जाऊ दे ना, या माठाचा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग होतोय. मधुभाऊ हे घराबाहेर जरी गेले नसले तरी सुद्धा आता त्यांच्या खोलीत रडत बसले असतील, आश्रमात ते काही जाणार नाही आणि मेन माझं ते उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं, हा विचार करून ती खूप खुश होते. परंतु इकडे अर्जुन आणि सायली प्रियाच्या नाकावर टिचून मधुभाऊंना आश्रमात घेऊन येतात. आश्रमात पोहोचल्यानंतर मधुभाऊ आणि सायली
हे आश्रमाला न्याहाळत बसतात. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचा सगळा भूतकाळ जातो आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. डोळे बंद करून ते आपल्या जुन्या आठवणी आठवू लागतात. तर इकडे प्रिया ही मस्त तिच्या रूममध्ये बसलेली असते, एन्जॉय करत असते. आज आपला विजय झालाय, तो सेलिब्रेट करायला मस्त कॉफी तर व्हायलाच पाहिजे असा विचार करून ती हॉलमध्ये येते आणि विमलताईंना ऑर्डर सोडते की माझ्यासाठी कॉफी बनवा. विमलताई तिच्यासाठी कॉफी बनवू लागतात. तेव्हा प्रिया म्हणते, आज घरात खूप शांतता दिसते, घरात कुणीच नाहीये. विमलताई सांगते की पूर्णाई तर त्यांच्या रूममध्ये आहेत, वहिनी अडगळीच्या खोलीमध्ये आहेत. तेव्हा सायलीबद्दल आणि अर्जुनबद्दल प्रिया विचारते, ते दोघे कोठे गेलेत? विमलताई सांगते, ते दोघे तर काही वेळापूर्वीच बाहेर गेलेत. हे ऐकून प्रियाला जबर धक्काच बसतो. दोघे मधुभाऊंना घेऊन तर गेले नाही ना, हे चेक करण्यासाठी ती मधुभाऊंच्या रूममध्ये येते. तर मधुभाऊंच्या रूममध्ये ते नसतात. प्रिया चांगलीच घाबरते. एवढं केल्यानंतर सुद्धा सायली आणि अर्जुन मधुभाऊंना घेऊन आश्रमात गेले, त्यामुळे तिला जबर धक्काच बसतो. आपण सुद्धा आश्रमात जायला हवं असा विचार करून ती आश्रमाकडे जायला धावत पळत निघते. विमल तिला आवाज देते, तन्वीताई तन्वीताई, परंतु तन्वी पळत पळत तेथून निघून जाते. विमल विचार करते, ह्या धावत पळत कोठे गेल्या? यांचं काहीतरी नेहमी वेगळंच असतं आणि ती तिच्या कामाला लागते. इकडे मधुभाऊ आश्रमाला न्याहाळत असतात. तेव्हा त्यांचा भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून जातो की आश्रमात सगळ्या मुलांबरोबर, सायली कुसुमबरोबर आपण किती आनंदाने राहायचो. गरिबी होती, अन्नधान्याची कमी होती, तरीही किती आनंद होता, किती सुख समाधान होतं. हे सगळं त्यांना आठवतं आणि ते आश्रमाला नमस्कार करतात. त्याच वेळेस आश्रमातील सगळे जुने दिवस त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात. हा सीन खूपच इमोशनल आहे मैत्रिणींनो. तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल जेव्हा मधुभाऊंना सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतील. त्यांनी खूपच चांगला अभिनय, खूपच चांगली ऍक्टिंग केली आहे. त्यांच्या डोळ्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील. त्यांच्या डोळ्यातलं पाणी तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणेल यात शंका नाही. सायली बरोबर घालवलेले दिवस सुद्धा त्यांना आठवतात की सायली सगळ्या मुलांचे किती लाड करायची, त्यांच्याबरोबर त्यांची किती छान काळजी घ्यायची. पण त्याच वेळेस प्रिया तेथे येते आणि लपून अर्जुन सायली मधुभाऊ यांना पाहू लागते. यांचं नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा विचार करत असते. सायली ही मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ तुम्ही जास्त दडपण तर घेत नाही आहात ना? मधुभाऊ म्हणतात, नाही मी दडपण घेत नाहीये. अर्जुन हा मधुभाऊंना समजावून सांगतो, आता पोलीस येतील मग आपल्याला मध्ये जाता येईल, तोपर्यंत मध्ये जाता येणार नाही. तुम्ही येथे बसता का? सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. तिला सुद्धा आश्रमातील जुने दिवस आठवतात. सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की आपल्याकडे खायला पुरेसं अन्न नव्हतं तेव्हा सगळेजण तिला त्यांच्या ताटातला एक एक घास भरवत होते आणि ती सुद्धा रडू लागते. अर्जुन हे पाहतो की सायली आणि मधुभाऊंच्या डोळ्यात पाणी आहे आणि तो या दोघांनाही धीर देतो. तेवढ्यात पोलीस तेथे येतात. पोलीस चैतन्यबरोबर आतमध्ये जातात आणि सगळा सेटअप करू लागतात. अर्जुन हा मधुभाऊंना म्हणतो, सेटअप होईपर्यंत आपण बाहेर बसू शकतो. प्रिया त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. मधुभाऊ खूप दुःखी होतात आणि रडू लागतात. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, जावई बापू तुम्ही विडा उचललाय मला या केसमधून सोडवण्याचा, परंतु माझं जे होईल ते होऊ द्या. या घराची तुम्ही रक्षा करा. हे घर तुम्ही सोडवा, कारण हे तुमच्या बायकोचं माहेर आहे आणि लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीसाठी तिचं माहेर पण खूप महत्त्वाचं असतं. तिचं माहेर तुटू देऊ नका. अर्जुन मधुभाऊंचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मधुभाऊ मी तुम्हाला वचन देतो, तुम्हाला आणि या आश्रमाला मी काहीच होऊ देणार नाही. माझ्या बायकोचं माहेर मी तुटू देणार नाही, कारण मला तुमच्याकडून खूप लाड करून घ्यायचे. येथे येऊन जेवायचं आहे, मी ते कसं मिस करेल? प्रिया चिडून विचार करते, हे दोघे तिघे काय बोलताय, काहीच ऐकायला येत नाहीये. इतका मोठा प्लॅन केला तरी सुद्धा हे अर्जुन सायली चांगलेच चिवट आहेत. मधुभाऊंना घेऊन शेवटी येथे आलेच, आता मी काय करायचं? सायली मधुभाऊंना बिलगून रडू लागते. मधुभाऊंच्याही डोळ्यात पाणी येतं. अर्जुन या दोघांनाही समजावून सांगतो, तुम्ही आता जास्त काळजी करू नका, जास्त इमोशनल होऊ नका. तेवढ्यात चैतन्य बाहेर येऊन सांगतो की सेटअप झालाय. अर्जुन, मधुभाऊ आणि सायली या दोघांनाही घेऊन आतमध्ये जातो. प्रिया विचार करते, आता मला इथे थांबून काहीच फायदा नाहीये. उगाच कुणी मला पाहिलं तर आणखीन मोठा तमाशा व्हायचा, मीच अडकायचे. आणि ती तेथून घरी जायला निघते. इकडे सायली आणि मधुभाऊ हे दोघेही आश्रमात येतात. आश्रमात आल्यानंतर सुद्धा त्यांना आपला भूतकाळ दिसू लागतो. येथे घालवलेले क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून जातात आणि पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. इकडे
डायनिंग टेबलवर प्रताप, कल्पना आणि पूर्णाजी बसलेल्या असतात. तेवढ्यात अश्विन घरी येतो आणि त्याच्या हातात चक्क गुलाबाची 2 फुलं असतात. ही फुलं पाहून सगळे चांगलेच खुश होतात. प्रताप म्हणतो, अरे वा अश्विन, तू माझ्यासाठी गुलाबाची फुलं आणलीत का? दे ना मला. हे ऐकून अश्विनचा चेहरा चांगलाच पडतो, परंतु कल्पना त्याची आणखीनच चेष्टा करते आणि म्हणते, काय बोलताय अहो, त्याने तुमच्यासाठी नाही त्याच्या लाडक्या मम्मासाठी ही फुलं आणलीत. अश्विन, दे ना मला ही फुलं. अश्विनचा चेहरा आणखीनच पडतो. तर पूर्णाई म्हणते, तुमच्या दोघांचाही गोड गैरसमज झालाय. त्याने तुमच्या दोघांसाठी नाही त्याच्या लाडक्या आजीसाठी फुलं आणलीत. अश्विन, दे मला ही फुलं. अश्विनचा चेहरा पाहण्यासारखाच होतो. कल्पना हसू लागते आणि म्हणते, पूर्णाई बस करा. पाहिलं का त्याचा चेहरा कसा झालाय? त्याने ही फुलं आपल्यासाठी नाही तर त्याच्या लाडक्या बायकोसाठी आणलीत. अश्विन हसू लागतो आणि म्हणतो, मम्मा यू आर द बेस्ट. मी आता तन्वीला ही फुलं देतो. असं म्हणून तो रूममध्ये जाऊ लागतो. तर विमल त्याला थांबवते की थांबा अश्विन दादा. पण अश्विन तिला म्हणतो, नाही विमलताई, ही फुलं मी तुमच्यासाठी नाही आणली. आणि असं म्हणून तो त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. विमल विचार करते, हे 1 नंबरचं येडच आहे. अश्विन त्याच्या रूममध्ये येतो आणि तन्वीला आवाज देतो, तर तन्वी कोठेही नसते. तन्वी यावेळेस कोठे गेली हाच विचार अश्विन करू लागतो, पण त्याला याबद्दल काहीच माहीत नसतं. तर इकडे घरामध्ये मधुभाऊ त्यांच्या जागेवर बसतात आणि विचार करतात की याच घरातून एक रात्री मला फरफट्यात नेलं होतं. माझ्यावर खुनाचा आरोप केला होता. ते सगळं मी सहन केलं आणि आज मी पुन्हा येथे आलोय. सायली ही मधुभाऊंना समजावून सांगते, मधुभाऊ, तुमच्या भावनांवर आळा ठेवा. जर आपल्याला हे घर परत मिळवायचं असेल, त्या रात्री काय घडलं हे संपूर्ण जगासमोर आणायचं असेल, सत्य जगासमोर आणायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या भावनांना आळा घालावा लागेल आणि जे काही सत्य आहे ते जगासमोर आणावं लागेल. तेव्हा मधुभाऊ हे निर्धाराने उभं राहतात की हो, मी माझ्या भावनांना आवर घालणार. त्या रात्री काय घडलं मी सगळं सांगायला तयार आहे. अर्जुन आणि सायलीला हे ऐकून खूप आनंद होतो. इकडे अश्विन हा पुन्हा हॉलमध्ये येतो आणि म्हणतो, तन्वी तर तिच्या रूममध्ये नाहीये. कोठे गेलीये? तुम्हाला सांगून गेलीये का? पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात, नाही, आम्हाला तर नाही सांगून गेलीये. तेव्हा विमल म्हणते, अश्विन दादा, मी तुम्हाला हेच सांगत होते की तन्वीताई घरात नाहीयेत. काही वेळापूर्वी घाईगडबडीने त्या घरात बाहेर गेल्यात. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. प्रताप म्हणतो, अशी कशी बाहेर गेली? तिने कोणाला काहीच सांगितलं नाही का? अश्विन, तुलाही काही सांगितलं नाही का? अश्विन त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि सगळ्यांना खोटं सांगतो, अरे हो, तिने तर मला मेसेज केलाय की कॉलेजच्या कामाने ती बाहेर चाललीये. मीच पाहिलं नाही. तेव्हा सगळ्यांना बरं वाटतं. पण अश्विन मनातल्या मनात विचार करतो, आता जास्त वेळ हे चालणार नाही. तन्वीला समजावून सांगावं लागेल. कधीही बाहेर जायचं असेल तर घरात सांगून जायचं, असं न सांगता जायचं नाही. इकडे अर्जुन हा मधुभाऊंना म्हणतो, मधुभाऊ, त्या रात्री जे काही घडलं असेल, छोट्या छोटी गोष्ट जी तुम्हाला महत्वाची वाटत नाही ती सुद्धा मला सांगा. कोणतीच गोष्ट तुमच्या लक्षात राहिली असेल ती सुद्धा मला सांगा. काहीच लपू नका. मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे. अर्जुन कॅमेरा चालू करतो आणि मधुभाऊंना विचारतो, आता मला सांगा, त्या रात्री काय झालं? तुम्ही याच मुख्य दरवाजातून आतमध्ये आला होतात ना? मधुभाऊ सांगू लागतात, हो, त्या रात्री मी जेव्हा आश्रमात परत आलो तेव्हा दरवाजा सताड उघडा होता. मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण सगळेजण हे सिनेमा पाहायला गेलेत. मला माहीत होतं आश्रमात कुणीच नव्हतं. मग मी आतमध्ये आलो तेव्हा घरात सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं. गाद्या, कपाटं सगळी उघडलेली होती आणि मी जेव्हा आतल्या खोलीत गेलो तेव्हा तेथे चक्क विलास आणि साक्षी शिखरे हे दोघे एकत्र उभे होते आणि माझ्या कपाटात कागदपत्र शोधत होते. हे ऐकून अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसतो. अर्जुन विचारतो, ते दोघे एकत्र उभे होते का? मधुभाऊ सांगतात, हो, एकत्र उभे होते, एकमेकांशी कुजबुजता येईल एवढ्या अंतरावर. तेव्हा मी त्यांना जाब विचारला, तुम्ही दोघे इथे काय करताय? त्यानंतर दोघेही पुढे आले. अर्जुन विचारतो, तुम्हाला संशय आला होता का की विलास हा साक्षी आणि महिपतचा माणूस आहे? मधुभाऊ सांगतात, हो, मला संशय आला आणि मी त्यांना जाब विचारला, तू महिपत आणि साक्षीसाठी काम करतो का? अर्जुन म्हणतो, मग त्याने नकार दिला असेल ना? तर मधुभाऊ सांगतात, नाही, उलट तो मगरुरीने म्हणाला, हो, मी महिपत आणि साक्षीसाठी काम करतो. मी त्यांचाच माणूस आहे. मला खूप राग आला आणि मी त्याची गचंडी पकडली तर त्याने चक्क मला ढकलून दिलं. अर्जुन म्हणतो, थांबा मधुभाऊ, आपण तो सीन रिक्रिएट करूया. असं म्हणून अर्जुन हा एका पोलीस कॉन्स्टेबलला तेथे उभा करतो
आणि म्हणतो, आता काय घडलं मला ते सांगा. मधुभाऊ या पोलीस कॉन्स्टेबलला त्यांची गचडी पकडायला सांगतात आणि धक्का द्यायला सांगतात. हा कॉन्स्टेबल मधुभाऊंना धक्का देतो. मधुभाऊ या टेबलजवळ येतात आणि सांगतात की त्यानंतर साक्षी आणि विलास माझ्याजवळ आले आणि दोघेही मला म्हणू लागले की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आश्रमाची सगळी कागदपत्र आम्हाला सुपूर्द करा. हा आश्रम तुम्हाला सांभाळला जाणार नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आश्रमाला जो टॅक्स भरायचा आहे ना, त्याची आम्ही सगळी सोय केली आहे. तुम्ही काळजी करू नका. आश्रमाचे सगळे पैसे आमच्याकडे आहेत आणि हा आश्रम आम्ही तुम्हाला कधीही मिळू देणार नाही. तेव्हा त्यांच्या तोंडचा रंगच उडाला. हे सगळं ऐकून अर्जुन आणि सायलीला आश्चर्य वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन या केसबद्दल मोठा पुरावा शोधून काढणार की प्रियाने जसं स्टेटमेंट दिलंय की ती टेबलच्या मागे लपली होती आणि टेबलच्या मागे लपून तिला दिसलं की मधुभाऊंनी विलासवर गोळी चालवली. परंतु प्रिया ज्या अँगलमध्ये लपली होती त्या अँगलनुसार तिला मधुभाऊंनी गोळी चालवली की साक्षीने चालवली किंवा कुणी चालवली हे दिसणं शक्यच नाही. याचा अर्थ तिने कोर्टात खोटी साक्ष दिली आहे. हे सिद्ध करणं अर्जुनला खूप सोपं होणार आहे आणि हाच या केसमधील टर्निंग पॉईंट असेल असं अर्जुन म्हणणार. म्हणजे एकूणच मधुभाऊंनी आता जे स्टेटमेंट दिलंय आणि अर्जुनने जो मास्टर प्लॅन तयार केला होता की आपण आश्रमात जाऊया आणि त्या दिवशी काय घडलं ते सगळं रिक्रिएट करूया, त्याचा अर्जुनला आता आश्रम मर्डर केसमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. कारण मधुभाऊंनी खून केला याचा सगळ्यात मोठा पुरावा, याची सगळ्यात मोठी साक्ष ही प्रियाचीच आहे. प्रिया मधुभाऊंना वडील मानते. ती आश्रमातच राहत होती आणि त्या दिवशी तिने स्वतःच्या डोळ्यांनी मधुभाऊंना विलासचा खून करताना, त्याच्यावर गोळी चालवताना पाहिलंय असं स्टेटमेंट, अशी साक्ष तिने कोर्टात दिली. त्यामुळेच मधुभाऊंना अटक झाली होती. आणि जर प्रियाने दिलेली साक्ष खोटी आहे हे अर्जुनने कोर्टात सिद्ध केलं तर मधुभाऊंवरचे आरोप हे खोटे ठरतील. म्हणजेच 50% केस अर्जुन आणि सायली जिंकतील आणि त्यानंतर 50% केस एवढीच राहील की विलासचा खून नेमका कुणी केला, तो साक्षीने केला की नाही हे अर्जुनला सिद्ध करावं लागेल. त्यासाठी अर्जुनला आणखीन पुरावे शोधावे लागतील. परंतु अर्जुनने जर एवढं सिद्ध केलं की प्रियाने खोटी साक्ष दिली आहे तर एकाच दगडात 2 पक्षी मरतील. पहिला पक्षी तर मधुभाऊ हे निर्दोष सुटतील, त्यांनी खून केला नाहीये हे कोर्टात सिद्ध होईल. त्यामुळे सायली आणि मधुभाऊ खूप खुश होतील. आणि दुसरा पक्षी म्हणजे प्रिया ही किती खोटारडी आहे हे संपूर्ण जगासमोर येईल. कारण जेव्हापासून प्रिया ही तन्वी आहे, रविराजची मुलगी आहे हे सर्वांना कळलंय, तेव्हापासून पूर्णाई, अश्विन, कल्पना, प्रताप या सगळ्यांचा विश्वास प्रियावरच आहे की प्रियाने कोर्टात मधुभाऊंविरुद्ध जी काही साक्ष दिली आहे ती खरी आहे. पण जेव्हा अर्जुन प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल तेव्हा प्रियाला कुठेही तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आणि अर्जुन फक्त एवढंच सिद्ध नाही करणार की प्रियाने खोटी साक्ष दिली आहे, तर तो प्रिया आणि साक्षी शिखरे, महिपत शिखरे यांचे काय काय संबंध आहेत ते सुद्धा संपूर्ण जगासमोर कोर्टात मांडणार. तो त्या कॅफेमधील CCTV फुटेज, त्याचबरोबर सिनेमाची तिकीटं कुणी बुक केली होती हे सगळे पुरावे कोर्टात मांडणार. आणि या पुराव्यानिशी सिद्ध होईल की प्रिया एक नंबरची खोटारडी आहे. तिने फक्त पैशांसाठी महिपत आणि साक्षीची साथ दिली आणि मधुभाऊंविरुद्ध खोटी साक्ष दिली. आणि कोर्टामध्ये खोटी साक्ष देणं, खोटे पुरावे दाखवणं आणि खुनासारख्या मोठ्या आणि संवेदनशील गुन्ह्यामध्ये खोटी साक्ष देणं हे काही छोटी गोष्ट नाहीये. जज साहेब हे प्रियाला तात्काळ शिक्षा सुनावतील. जशी साक्षी ही कोर्टात गेली होती, त्यानंतर तिला सजा झाली आणि ती जेलमध्ये 3 महिने राहून आली, तशीच प्रिया सुद्धा जेलमध्ये जाणार. तिला सुद्धा जज साहेब, कोर्ट हे कमीत कमी 6 महिने तर 1 वर्षाची शिक्षा सुनावणार आणि तिला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. आणि तेव्हा रविराज आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोरील तिच्यावरचा जो बुरखा आहे ती किती चांगली आहे, तन्वी ही किती गोड मुलगी आहे, किती खरी आहे असं जे त्यांना वाटतं, त्यांचे सगळे गोड गैरसमज हे दूर होतील. तो दिवस तर खूपच भारी असेल जेव्हा अर्जुन हा चक्क तन्वी म्हणजेच प्रियाला सजा सुनावेल आणि प्रियाला जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. आणि एकदा का प्रिया जेलमध्ये गेली, तिला साक्षीला जसा त्रास झाला होता तसा त्रास व्हायला सुरुवात झाली की मग ती पोपटासारखी घडाघडा बोलायला लागेल. खून मधुभाऊंनी नाही केलाय, तर हा खून चक्क साक्षीने केलाय, महिपतने सगळी प्लॅनिंग केली होती हे ती कबूल करणार. ती खरी तन्वी नाहीये, खरी तन्वी सायली आहे हे सुद्धा ती कबूल करणार.
म्हणजे उरलेली अर्धी सुरधी केस सुद्धा प्रियास निकाली लावेल आणि मग सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच राहील। आणि जी कल्पना, जी पूर्णा आजी, जो अश्विन सायलीला काही बाही बोलतोय, आजपर्यंत सायलीबरोबर ते जे काही वाईट वागले आहेत त्याचा सुद्धा सगळा हिशोब होईल आणि सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात फक्त आनंद आणि आनंदच येईल एवढं मात्र नक्की। म्हणजे एकूणच ठरलं तर मग ही मालिका मागील 3 वर्षांपासून आपण पाहतोय। आश्रम मर्डर केस मागील 3 वर्षांपासून सुरू आहे, परंतु आता या मालिकेत एक खूप मोठा ट्विस्ट येईल। जशी साक्षी ही जेलमध्ये गेली होती तशीच प्रिया सुद्धा जेलमध्ये जाणार। कोर्टात खोटा पुरावा दाखवला, खोटी साक्ष दिली म्हणून तिला जेलमध्ये जावं लागेल। मग रविराज हा कितीही मोठा वकील असला आणि दामिनी देशमुख कितीही मोठी वकील असली तरी पुराव्यांसमोर त्यांना काहीच बोलता येणार नाही। जज साहेब त्यांचं काहीच ऐकून घेणार नाही। आणि एकदा का प्रिया जेलमध्ये गेली तेव्हा पूर्णाजी, अश्विन, कल्पना यांचा चेहरा हा पाहण्यासारखा असेल। तो सुवर्ण क्षण असेल आणि तो सुवर्ण क्षण पाहायला आपल्या सर्वांना खूपच मजा येईल यात ती मात्रही शंका नाही। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना? ज्या दिवशी प्रियाचा खरा चेहरा कोर्टात येईल, ज्या दिवशी अर्जुन हा कोर्टात सिद्ध करून दाखवेल की प्रियाने मधुभाऊंविरुद्ध खोटी साक्ष दिली होती, ती साक्षी शिखरे आणि महिपत शिखरे यांच्यातर्फे काम करत होती, त्यांच्याकडून पैसे घेऊन मजा मारण्यासाठी तिने मधुभाऊंवर खोटे आरोप लावले, हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात ना? आजपर्यंत कल्पना, पूर्णाई, अश्विन यांनी सायलीला जे काही टोमणे दिलेत, सायलीला जे काही वाईट साईड बोललेत, त्यांचा चेहरा पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला मजा येईल ना? नक्कीच कमेंट करून सांगा। आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।